तिच्या माहेरी गेलो, पण सगळं व्यर्थ. परत येताना मी तिला समजावलं, पण तिचा हट्ट कायम. मग आता ती आणि तिचं नशीब. माझ्यासाठी हा विषय संपला. मी तरी कुठवर फरफटत राहू. रमाई, आता तू जे करशील त्यात मी अजिबात मध्ये पडणार. कंटाळलोय मी. चला वहिनी, दिगू आणि माणिकच्या लग्नाची पहिली पायरी चढूया. पहिली पायरी म्हणजे साखरपुडा. चला चला चला, आपल्याला तयारी करायला पाहिजे. नका करू. गप्प बस. मी काय करायचं आणि काय नाही हे तू नाही सांगायचं मला. उद्या घरोघरी जाऊन क्षमा मागायची, नाहीतर दिगूचं लग्न माणिकशी होणार. हिला नुसतीच क्षमा मागायची शिक्षा पुरेशी नाहीये. आम्हाला सळोके पळ करून सोडतेस ना. बघ तू काय करते. उद्या चकित होऊन जाशील. अहो, तुम्हाला शिक्षा झाल्यासारखे का फिरताय? अगं तू जरा गप्प राहा ना. हा, तुम्हाला काय वाटलं मला काय ठाऊक नाही की मला काही कळत नाही? हो, जाऊबाईंनी सखूला सांगितलंय उद्या सकाळी घरोघरी जाऊन क्षमा मागायची. तुम्ही का असं हवं गेल्यासारखे वागताय? हा, तुम्ही स्वतःची कल्पना करताय की काय तिथं? अगं तू जरा गप्प बस, मला विचार करू दे. पण तुम्ही कसला विचार करताय? आपण कशाला विचार करायचा? शिक्षा त्या सखूला झालीये ना. हा, हो ना. तू एवढी माझ्यावर गुरगुरतेस ना, मग तुझं किती लक्ष होतं ते बघूया. मला सांग, वहिनी काय म्हणाल्या? काय? अहो, तुम्हाला कुठे काय म्हणाल्या? अहो, दिगूचं लग्न लावून देईन असं म्हणाल्या. तुम्हाला काय वाटलं? हा, तुमचं लग्न लावून देईन असं म्हणाल्या आणि तुम्हाला दडपण आलं की काय? अरे मूर्ख, देव आहे ना, अक्कल वाटत होता तेव्हा तू काय चाळणी घेऊन बसली होतीस का? अगं मला सांग, वहिनी काय म्हणाल्या? सकुला की घरोघरी जाऊन क्षमा माग